नमस्कार. आपल्यापैकी ज्या ज्या लोकांना चांगला विनोद आवडतो किंवा समजतो, कदाचित समजतो म्हणूनच तो आवडतो असंही असू शकेल, त्या सगळ्यांच्या कानावरून मार्क ट्वेन हे नाव निश्चितपणे गेलेलं असतं. मराठी भाषेतल्या पु ल देशपांड्यांचा विनोद आणि मार्क ट्वेनचा विनोद यांची जातकुळी एकच आहे. पु ल देशपांड्यांचा विनोद हा जाता जाता टपल्या मारतो, कोपरखळ्या मारतो, पण कोणाला कधी बोचकारत नाही, रक्तबंबाळ करत नाही. तशी मार्क ट्वेनची शैली आहे. मार्क ट्वेन आणि त्याचा एक खास मित्र विल्यम चेस्टर काही दिवस आपल्या तरुणपणामध्ये नित्य नियमाने चर्चमध्ये जी रविवारी प्रार्थना असते त्या प्रार्थनेला जात होते. त्याला संडे मास असं म्हणतात. आणि तिथे प्रार्थनेला गेल्यानंतर हे दोन्ही प्रतिभावंत आपापल्या पद्धतीने आजूबाजूच्या गोष्टींचं सखोल असं निरीक्षण त्या प्रार्थनेच्या वेळेलाच करत असत. विल्यम चेस्टर आजूबाजूला जी गर्दी जमलेली असे त्या गर्दीचं त्याच्या पद्धतीने अवलोकन करत असे, त्याच्याबद्दल काही आडाखे बांधत असे आणि काही समीकरणं मनाशी पक्की करत असे. मार्क ट्वेन मात्र फादर पीटर धर्माबद्दल जे प्रवचन करत असत, जो अभ्यास मांडत असत, लोकांना निर्देश देत असत, समजावून सांगत असत, त्याकडे मोठ्या बारकाईने लक्ष देऊन राहिलेले असत. 2, 2.5, 3 महिने दर रविवारी नियमितपणे ही जोडगोडी म्हणजे विल्यम चेस्टर आणि मार्क ट्वेन हे रविवारच्या त्या प्रार्थनेला गेल्यानंतर एक दिवस रविवारी असेच प्रार्थना संपल्यानंतर गर्दीमधून बाहेर पडून आपापल्या घराच्या रस्त्याला लागताना त्या दोघांमध्ये चर्चा सुरू झाली आणि गेले 2-2.5 महिने प्रार्थना सभा न जाऊन आपल्या मनाशी जी समीकरणं पक्की झाली होती त्याच्याबद्दलची चर्चा त्यांनी आपापसात करायला सुरुवात केली. त्या चर्चेमध्ये या विल्यम चेस्टरचं असं लक्षामध्ये आलेलं होतं की प्रार्थनेच्या वेळेला अतिशय भक्तिभावाने जी काही मंडळी आजूबाजूला चर्चमध्ये जमलेली होती त्या सगळ्यांचा बाहेरच्या जगातला, व्यवहारातला, प्रत्यक्षातला जो वागण्याचा अनुभव होता तो या भक्ती मार्गाच्या बरोबर उलट होता. बाहेरच्या जगामध्ये अतिशय अहमन्य, हट्टी, दुराग्रही आणि दुसऱ्याच्या वाईटावर टपलेली ही सगळी मंडळी चर्चमध्ये आल्यानंतर मात्र आपल्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव आणत असत, भक्तीमध्ये लीन झाल्यासारखं लोकांना दाखवत असत. विल्यम चेस्टरनी आपलं हे समीकरण मांडल्यानंतर मग मार्क ट्वेननी आपलं पीटर फादरबद्दल असलेलं त्याच्या मनातलं जे काही समीकरण होतं ते विल्यमशी बोलून दाखवलं. तो म्हणाला की गेले 2-2.5 महिने मी या फादर विल्यमचं जे प्रवचन असतं ते दर रविवारी नियमितपणे ऐकतो आहे आणि आता माझ्या लक्षामध्ये असं आलं आहे की फादर शब्द बदलून त्याच गोष्टी दर रविवारी आपल्या पुढे मांडत आहेत. अशी या दोघांची चर्चा झाल्यावर दोघांनी आपापलं मत एकमेकांच्या समोर मांडल्यानंतर त्या दोघांनी एक निर्णय तिथल्या तिथे घेऊन टाकला जो आपण किंवा मी सहसा कधी घेत नाही. आपल्या आयुष्यामध्ये एखाद्या नाटकाला, सिनेमाला किंवा मैफिलीला आपण जेव्हा जातो त्यावेळेला सहजपणे पहिल्या 15-20 मिनिटामध्ये आपल्या लक्षामध्ये येतं की आपण जी अपेक्षा धरून इथपर्यंत आलेलो होतो ती अपेक्षा पूर्ण होण्याची काही धूसर सुद्धा शक्यता दिसत नाहीये. आपल्याला जे हवं होतं ते या नाटकामध्ये किंवा सिनेमात किंवा मैफिलीत घडेल असं काही आपल्याला वाटत नाही. तरीही नाटकाचं, सिनेमाचं 200-250 रुपयाचं तिकीट काढून आलेलो आहोत म्हणून आपल्याला न पटणारं, न आवडणारं ते नाटक किंवा तो सिनेमा तसाच सहन करत पुढचे 2.5-3 तास आपण आपल्या खुर्चीला चिकटून बसलेलो असतो.
आता ही भावना केवळ आपलीच असते असं नाही, तर या बाबतीमध्ये माझं एक निरीक्षण आहे जे मी आपल्याला सांगतो, कदाचित आपल्यालाही ते पटेल. कोणत्या तरी एखाद्या नाटकामध्ये नाटक सुरू झाल्यानंतर साधारणपणे 15-20 मिनिटं अर्धा तास झाला की प्रेक्षागृहामध्ये जे प्रेक्षक बसलेले असतात त्यांच्या खुर्च्यांची कुचकुच अचानकपणे सुरू होते. खरं तर त्या प्रेक्षागृहात बसलेल्या प्रेक्षकांना या नाटकामध्ये काही दम नाही असं वाटायला लागल्याची ती खूण असते. कारण आपल्या खुर्चीमध्ये स्तब्धपणे बसून आपल्या अपेक्षेप्रमाणे समोरच्या रंगमंचावर काहीतरी घडेल असं बसलेल्या त्या प्रेक्षकांना त्याच्यामध्ये काही दम नाही असं लक्षात येतं आणि मग ते आपल्या जागी खुर्चीमध्ये बसल्या बसल्या चुळबुळ सुरू करतात. खुर्ची मागे ओढतात, पुढे ढकलतात, काहीतरी करतात आणि मग त्याचा कुचू कुचू आवाज संपूर्ण प्रेक्षागृहातून जागोजागी आपल्याला ऐकू यायला लागतो. आणि खरं म्हणजे जमलेल्या प्रेक्षकांना ते नाटक आवडत नाहीये याची ती पहिली खूण असते. पण तिथेच ते प्रेक्षक नाटक संपेपर्यंत बसून राहतात, जसं आपणही करतो. पण या विल्यम चेस्टर आणि मार्क ट्वेननी मात्र आपापसामध्ये हे मतप्रदर्शन झाल्यावर तिथल्या तिथे मगाशी सांगितल्याप्रमाणे एक धडाडीचा निर्णय घेतला की बाबा पुढच्या रविवारपासून आपल्याला चर्चमध्ये त्या प्रार्थनेला जाण्याची गरज नाही. आणि त्या घेतलेल्या प्रतिज्ञेवर किंवा निर्णयावर दोघे जण पुढचे अनेक महिने ठाम राहिले. एकदा विल्यम चेस्टर बाजारामध्ये गेलेला असताना तिथेच कर्मधर्म संयोगाने फादर पीटर म्हणजे चर्चमध्ये जे प्रवचन करत असत ते फादर त्यांच्या समोर आले आणि मग विल्यम चेस्टरला बघून फादर पीटर म्हणाले की काय हो, गेले अनेक महिने मी बघतोय की आपण दर रविवारी प्रार्थनेला येत नाही. त्याच्यावर मग त्याच्या म्हणजे चेस्टरच्या मनामध्ये जी काही उचंबळून आलेली भावना होती, कडवटपणा होता, तो सगळा फटकन विल्यम चेस्टरच्या मनातून आणि तोंडातून बाहेर पडला आणि तो फादरना म्हणाला की फादर, माझं असं मत झालेलं आहे की चर्चमध्ये जी तुडुंब गर्दी असते ते सगळे लोक ढोंगी आहेत. आपल्या मनातली सगळी खळबळ फादर पीटरना स्पष्टपणे सांगितल्यावर विल्यमला थोडंसं बरं वाटलं. पण त्यावर कडी करत फादर पीटर या विल्यमला म्हणाले की आपण म्हणता ती गोष्ट खरी असेल, सगळी माणसं ढोंगी असतील, पण त्या गर्दीमध्ये तुमच्यासारखा आणखीन एक माणूस सामावला जाईल इतकी जागा निश्चितपणे असते. फादर पीटरने आपल्या शब्दामधून विल्यमलाही दाखवून दिलं की माझ्या मताने इतरांना ढोंगी म्हणणारा तू सुद्धा त्याच पठडीतला त्याच माळेतला मणी आहेस, तू सुद्धा ढोंगीच आहेस. विल्यमनी मग पुढच्या भेटीमध्ये मार्क ट्वेनच्या कानावर ही गोष्ट घातली आणि फादरनी आपल्या मित्रावर कडी केली याचं कुठेतरी वैषम्य या मार्क ट्वेनना वाटायला लागलं. त्याच्यानंतर काही दिवसांनी फादर पीटरच्या नेहमीच्या जाण्या येण्याच्या रस्त्यावर मार्क ट्वेन एक दिवस जाऊन जवळजवळ त्यांची वाटच बघत उभे राहिले. फादर पीटर आले, त्याने मार्क ट्वेननं बघितलं आणि काही दिवसापूर्वी विल्यम चेस्टरला विचारलेला प्रश्न परत एकदा फादरनी आमच्या मार्क ट्वेननं विचारला की काय हो, मी बघतोय की गेले अनेक महिने आपण दर रविवारच्या प्रार्थनेला चर्चमध्ये येत नाही. त्यावर मग मार्क ट्वेनी हसत हसत फादरना सांगितलं की फादर, माझ्याकडे आता एक पुस्तक असं मला मिळालेलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही प्रवचनामध्ये सांगता तो शब्दन शब्द नोंदवलेला आहे.
यावर फादर पीटर थोडेसे आश्चर्यचकित झाले, कारण दरवेळेला आपल्या प्रतिभेने आणि अतिशय उत्स्फूर्तपणे आपण प्रवचन देतो असा त्यांचा समज होता. आणि मग या समजातून कुतूहलाने त्याने मार्क ट्वेनला विचारलं की बाबा, तुमच्याकडे खरोखरच जर असं पुस्तक असेल तर ते बघायची माझी इच्छा आहे, ते तुम्ही मला पाठवून द्याल का? पुढच्या आठवड्यामध्ये मार्क ट्वेननी एक भली मोठी डिक्शनरी म्हणजे शब्दकोश ज्याच्यामध्ये सगळे शब्द आहेत तो फादर पीटरकडे पाठवून दिला. न बोचकारणारा पण आपला संदेश पूर्णपणे पोहोचवणारा तोच विनोद जगामध्ये उच्च पातळीचा मानला जातो. पु ल देशपांडे आणि मार्क ट्वेन या विनोदाची जातकुळी एक आहे, हे जे मी आपल्याला म्हटलं ते या सगळ्या प्रसंगातून आपल्याला पुरेसं पटलं असेल असं मला निश्चितपणे वाटतं. पुढची ही गोष्ट केवळ गुद्दागुद्दी किंवा मारामारी करून सुटते किंवा आपल्या मनातले विचार केवळ तावानीच मांडता येतात, या गोष्टीला छेद देणारी ही मार्क ट्वेनची प्रतिभा आणि पु ल देशपांड्यांचं विनोद आहे. समाजापर्यंत असो, काही लोकांपर्यंत असो, खास माणसापर्यंत असो, तीच गोष्ट जे समोर सांगणं अवघड असतं, कटू असतं, ती विनोदाच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने पण तितक्याच टोकदारपणे समोरच्यापर्यंत पोहोचवता येते. ही गोष्ट पु ल देशपांड्यांचा विनोद आणि मार्क ट्वेनचा विनोद आपल्याला जाता येता सहज शिकवत असतात. पण आपण किती शिकतो आणि आपण किती ते वापरू शकतो याच्यावर बरीचशी गणितं आपल्या आयुष्याची अवलंबून असतात.